नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. जर आपण दुग्ध व्यवसाय करत असाल, म्हणजे दुधासाठी दूध व्यवसाय करण्यासाठी जर गाई म्हशी पाळत असाल, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत की गाई म्हशींचे दूध कमी होण्यामागची कारणे कोणती आहेत. ही व्यवस्थापनाची कारणे आहेत, ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. जर आपण मॅनेजमेंट व्यवस्थितपणे केले नाही तर आपण कितीही सकस आहार दिला, कितीही बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो ते आपल्या जनावरांना आपण दिला, तरी आपला दुग्ध व्यवसाय हा फायद्याचा ठरणार नाही, तो तोट्यातच जाईल याची खात्री आहे. आपण जनावरांना कितीही पोटभर चारा खाऊ घातला तरी त्याचे दूध वाढेल याची 100% खात्री देता येत नाही. पण जनावरांना जर आपण अर्धपोटी ठेवले, म्हणजे उपाशी ठेवले, त्यांना पुरेसा आहार जर मिळाला नाही तर त्यांचे दूध मात्र नक्की घटणार, हे तेवढेच खरे आहे. तर आज आपण जे बोलणार आहोत की गाई म्हशींचे दूध घटण्यामागचे कारणे कोणते आहेत आणि आपण त्या कारणांना कसं मॅनेज करायला पाहिजे, त्या चुका आपल्याकडून होऊ नये आणि आपल्या दूध उत्पादनात घट येऊ नये, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत की गाई म्हशींच्या दुधामध्ये घट कशामुळे येते, तर त्यामधील सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जंतनाशके. जर आपण आपल्या जनावरांना वेळेवर जंतनाशके दिले नाहीत तर आपण जे न्यूट्रिशन जनावरांना देतो, जेवढेही खाद्यपूरक आहार ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो, ते कितीही आपण दिला, जनावरांना कितीही पोटभर खाऊ घातले, तर त्यामधून मिळणारे जे न्यूट्रिशन आहे तर ते अर्धे जास्त न्यूट्रिशन ते जंत खाऊन टाकतात, फस्त करतात आणि त्यामुळे जनावरांच्या अंगी काहीच लागत नाही. जनावरांचे वजन कमी व्हायला लागते आणि परिणामी दुधात घट येते. म्हणून आपण जनावरांची जी जनावरांना जंतनाशके द्यायची असतात ती वेळोवेळी, म्हणजे 3 ते 4 महिन्यातून एकदा आपण जंताचे औषध आपल्या दुभत्या जनावरांना द्यायलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये कधीच प्रॉफिट मिळणार नाही. तर जनावरांच्या वेगवेगळ्या भागामध्ये खूप साऱ्या प्रकारचे जंत असतात, जसे की निमॅटोड, ट्रिमॅटोड, सिस्टोड. तर ह्या सगळे जंत त्या जनावराचे अर्धे जास्त न्यूट्रिशन, म्हणजे जे आपण त्याला खायला देतो ते सगळे ते जंतच घेतात. त्यामुळे जनावरांमध्ये ॲनिमिया होऊ शकतो, जनावराच्या वजनामध्ये घट येऊ शकते, जनावराचे वाढ खुंटते, जनावरांना संडासचा प्रॉब्लेम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे जनावरावर ताण येतो आणि जनावराचे दूध कमी होते. म्हणून जनावरांना वेळोवेळी जंतनाशक देणे खूप गरजेचे आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. तर दुसरा मुद्दा ज्याबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे जनावराचे खूर. जनावरांचे खूर, जर आपले जनावर एका जागी बांधून राहत असेल, म्हणजे आपण त्याला स्टॉल फिडिंग करत असेल आणि जनावर चरायला नेत नसेल, तर पाहिजे त्या प्रमाणात योग्य ती झीज त्या खुऱ्यांची होणार नाही आणि त्यामुळे खुरा हे आडव्या तिडव्या वाढायला लागतात. खुरा एकमेकावर वाढतात, त्यांची वाढ व्हायला लागते आणि त्यामुळे खुरांना जखमा होतात किंवा 2 खुरांच्या मध्ये जखमा होते आणि त्यामुळे जनावरांवर ताण येतो आणि त्यामुळे दुधाचे प्रोडक्शन जे आहे ते कमी होते. म्हणून जनावरांच्या खुरावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. वेळोवेळी त्यांच्या खुराची साईज जी असते ती कट करून घेणे, जर अस्ताव्यस्त वाढलेल्या असतील तर त्या व्यवस्थित करून घेणे खूप गरजेचे आहे. किंवा जनावरांना आपण व्यायाम देणे, त्यांच्या खुरांची जी नॅचरली झीज होते ती करून घेणे खूप गरजेचे आहे. तर आता आपण तिसऱ्या मुद्द्यावर बोलणार आहोत, ज्याला आपण मस्टायटिस म्हणतो, म्हणजे स्तनदाह. तर सुप्त स्तनदाह जे असते, ज्याला आपण सबक्लिनिकल मस्टायटिस म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचे जनावरांमध्ये लक्षण आढळून येत नाही, तर सुप्त स्तनदाहामुळे
सुद्धा जनावराचे जवळपास 15 ते 20% दूध उत्पादनात घट येते। आणि जे दिसणारा स्तनदाह असतो, ज्याला आपण क्लिनिकल मस्टायटिस म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला ओळखायला येते की या जनावराला मस्टायटिस झालेला आहे, म्हणजे ज्याला आपण दगडी कास म्हणतो, हा रोग झालेला आहे, तर अशा वेळेस त्या जनावराच्या दुधामध्ये जवळपास 20 ते 25% घट येऊ शकते। म्हणून स्तनदाह हा डेअरी फार्मिंगचा सगळ्यात मोठा शत्रू मानला गेलेला आहे। तर स्तनदाह आपल्या जनावरांमध्ये होऊ नये यासाठी वेळोवेळी आपण आपल्या जनावराची स्तनदाहासाठी चाचणी करून घेणे, परीक्षण करून घेणे खूप गरजेचे आहे। अन्यथा त्यामुळे सुद्धा आपल्या जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते। ही झाली 3 कारणे। आता बोलूया आपण चौथ्या कारणाबद्दल। तर चौथे कारण आहे की ज्याला आपण म्हणतो असंतुलित आहार देणे। जर आपण जनावरांना कितीही पोटभर खाऊ घालत असेल, पण त्यांना पाहिजे ते न्यूट्रिशन, जे रोजची त्यांची रिक्वायरमेंट असते, जी गरज असते, ते त्यांना त्या आपल्या आहारातून जर मिळत नसेल, तर अशा वेळेस जनावराची वाढ न होणे, जनावराचे वजन घटणे, जनावर वेळेवर माझावर न येणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि परिणामी त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो। म्हणून जनावरांना संतुलित आहार देणे खूप गरजेचे आहे। तर ते आपल्या डॉक्टरांकडून बॅलन्स डाएट कशा प्रकारे आपण आपल्या जनावरांना द्यावा, मिनरल मिक्सचर किती द्यावे, वेळोवेळी कॅल्शियम, फॉस्फरस, मॅंगनीज, मॅग्नेशियमची कमतरता आहे का, हे तपासण्या करून घेणे आणि ती कमतरता असेल तर त्यांना ते आहारामधून पुरवणे खूप गरजेचे आहे। यानंतर 5वा मुद्दा जो आहे, ज्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन कमी होते, ते म्हणजे गोठ्यातील वातावरण। तर गोठ्यात स्वच्छता असली पाहिजे, गोठ्यातले आल्हाददायक वातावरण असले पाहिजे, जनावरांना सूट होईल, कसल्याही प्रकारचा जनावरांना गोठ्यामध्ये त्रास होणार नाही आणि जनावरांना 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असले पाहिजे। भरपूर प्रमाणात चारा, हिरवा आणि सुका चारा उपलब्ध असला पाहिजे। म्हणजे एकंदरीत गोठ्यातले जे वातावरण आहे हे सुद्धा दूध उत्पादनावर खूप मोठा परिणाम करते। म्हणून गोठ्यातील वातावरण सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट येते। आणि 6वे आणि तेवढेच महत्त्वाचे कारण म्हणजे लसीकरण। तर वेगवेगळ्या वातावरणामध्ये, जसे की वातावरण बदलले किंवा ऋतू बदलला, तर जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात। जसे की पावसाळ्यामध्ये ज्याला आपण हिमोरेजिक सेप्टिसेमिया म्हणतो, ब्लॅक कॉर्टर म्हणतो, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये एकटांग्या म्हणतो। तर अशा प्रकारच्या रोगांचे लसीकरण करून घेणे किंवा जे साथीचे रोग असतात, जसे की FMD म्हणजे तोंडखुरी, पायखुरी, ज्याला आपण लाळा खुरकत सुद्धा म्हणतो, या रोगांचे लसीकरण वेळोवेळी करून घेणे खूप गरजेचे आहे। जर लसीकरण केले नाही तर बऱ्याच प्रमाणात यामध्ये घट येण्याची शक्यता असते। आपण बऱ्याचदा काय करतो की जे सरकारी यंत्रणा असते, सरकारी दवाखाने असतात, ते येतील आणि लसीकरण करतील यांची आपण वाट पाहत बसतो। त्यामुळे काय होते की तोपर्यंत आपल्या गोठ्यामध्ये तो रोग शिरतो, म्हणजे रोग अगोदर येतो आणि लसीकरण नंतर पोहोचते। तर अशी आपण वाट बघत न बसता वेळोवेळी ज्या ऋतूमध्ये ज्या रोगांची लागण होऊ शकते, अशा रोगांची आपल्या डॉक्टरांकडून लसीकरण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। अन्यथा यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपले नुकसान होईल। एकतर या साथीच्या रोगांमुळे जनावरे दगावू शकतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या दुधामध्ये घट येऊ शकतात। तर ही 6 कारणे खूप महत्त्वाची आहे की ज्यामुळे यावर आपण लक्ष दिले नाही तर आपल्या गाई म्हशीच्या दूध उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते। तर यामध्ये थोडासा आपला खर्च जरूर होईल, पण यापेक्षा एवढा जर आपण खर्च केला तर आपल्याला यापासून फायदाही खूप जास्त प्रमाणात होईल। म्हणून या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका, म्हणजे आपल्या जनावरातील दुधाचे उत्पादन जे आहे ते कधीही कमी होणार नाही। धन्यवाद।